Good afternoon, students. Now we will see the next activity of your bridge course, and that is angles and pairs of angles. आता त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहेत सुरुवातीला, आणि त्याच्यामध्ये काही एक बर्ड आहे, त्याच्यानंतर माउथ ऑफ क्रोकोडाईल हे दाखवलेलं आहे. मग त्या अशा फिगर्स ज्या आहेत त्यांना तुम्हाला काही व्हर्टायसेस सांगता येतात का, एजेस, साइड्स सांगता येतात का त्याला, तर त्यांना साइड्स आणखीन एजेस नाहीत किंवा व्हर्टायसेस नाहीत. आता इथे एक फिगर दिलेली आहे तुम्हाला. कोणती फिगर आहे? याच्यामध्ये तुम्ही अँगल, आणखीन अँगल्सचे टाइप्स, त्याच्यानंतर अँगल्सचा इंटिरियर रिजन, एक्सटिरियर रिजन, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय असणार आहे हे स्टडी करणार आहोत. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय ते बघायचं आहे थोडक्यात, आणि तोच त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. आता अँगल म्हणजे काय असतं, तर इथं बघा काय दिसतो तुम्हाला या डायग्राम मध्ये. या डायग्राम मध्ये या फिगरचं, जॉमेट्रिक फिगरचं नेम काय आहे? अँगल. आणि काय आहे नेम? अँगल ए बी सी. काय आहे? अँगल ए बी सी हे त्याचं नेम आहे. आता याच्यामध्ये बी ला काय म्हणायचं आहे, तर तो बी हा व्हर्टेक्स आहे, अँगलचा व्हर्टेक्स आहे. बी इज व्हर्टेक्स ऑफ अँगल. काय म्हणायचं आहे बी ला? बी इज व्हर्टेक्स ऑफ अँगल. राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग. काय येणार आहे मग त्याचं नेम? अँगल ए बी सी. आणि व्हर्टेक्स कोणता आहे, तर व्हर्टेक्स इज पॉइंट बी. त्याच्यानंतर राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म. आता हा अँगल तयार होण्यासाठी त्याचे आर्म्स कोणते आहेत, म्हणजे अँगलचे साइड्स कोणते आहेत, तर दोन आहेत. एक आहे रे बी सी आणि दुसरा आहे रे बी ए. म्हणजे बी सी आणि बी ए हे काय आहेत? त्या अँगलच्या आर्म्स आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? बी सी आणखीन बी ए आर द आर्म्स ऑफ अँगल, साइड्स ऑफ अँगल. द राईट द नेम्स ऑफ पॉइंट्स मार्क्ड ऑन इट्स आर्म्स. आर्म्स वरती मार्क केलेले पॉइंट्स कोणते आहेत? बघा, बी ए ही एक आर्म आहे, बी सी ही दुसरी आर्म आहे. आर्म वरती मार्क केलेले पॉइंट कोणते आहेत? ए अँड सी. कोणते आहेत? तर पॉइंट ए अँड पॉइंट सी. आता अँगलचा इंटिरियर रिजन आणि एक्सटिरियर रिजन म्हणजे काय, तर अँगलच्या आतमधला हा जो भाग आहे याच्यामध्ये जे पॉइंट्स इन्क्लूड होणार आहेत त्याला म्हणायचं इंटिरियर रिजन ऑफ द अँगल. आणखीन हा जो आहे रिजन अँगलच्या बाहेरचा त्याला काय म्हटलेलं आहे? आता हा अँगल रे जो आहे हा इनफायनाइट असणार आहे, पुढे एक्सटेंड होणार आहे. मग या पूर्ण इकडचे आणि हा इथपर्यंत असे बाहेरचे जो रिजन आहे त्याला काय म्हटलंय? एक्सटिरियर ऑफ अन अँगल किंवा इट इज एक्सटिरियर रिजन ऑफ अँगल. आता इथे एक तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. त्या अँगलचं नेम काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ अँगल? अँगल पी क्यू आर. काय आहे नेम? पी क्यू आर. व्हर्टेक्स काय आहे इथे अँगलचा? व्हर्टेक्स इज पॉइंट आर. आर्म्स वरती कोणते पॉइंट्स आहेत अँगलच्या? पी आणखीन आर. कळले? दोन आर्म्स कोणते आहेत अँगलच्या? वन आर्म इज आर्म क्यू पी अँड अदर इज क्यू आर. क्यू पी अँड क्यू आर हे काय आहेत? दोन आर्म्स आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला इंटिरियर रिजन हा जो भाग आहे हा काय असणार आहे? इंटिरियर ऑफ द अँगल, इंटिरियर ऑफ अन अँगल. मग इंटिरियर मध्ये कोणते अँगल पॉइंट्स आहेत? पॉइंट एन, पॉइंट एम, पॉइंट ई, पॉइंट ओ हे का कुठे आहेत? इंटिरियर ऑफ अँगल मध्ये. एक्सटिरियर मध्ये कोणते आहेत? तर अँगल पॉइंट जी, पॉइंट डी, पॉइंट एस, पॉइंट ई हे एक्सटिरियर वर आहेत. आणि ऑन द अँगल कोणते पॉइंट्स आहेत? तर पी आहे, क्यू आहे, आर आहे. ऑन द अँगल कोणते आहेत? पी आर क्यू हे अँगल्स वरती लाय होणारे पॉइंट्स. आता पुढचा भाग कोणता बघायचा आहे? ऍडजस्टंट अँगल्स. अँगल कळलेला आहे. अँगल ही काय असणार आहे? तर एक पॉइंट, एक रे, आणि हा रे त्याच्या भोवती फिरवायचा आहे, आणि तो फिरवल्यावरती त्याला जी एक पोझिशन मिळणार आहे, समजा ह्याला नेम दिलं आपण ए बी सी. मग बी ला काय म्हणायचं आहे? अँगलचा व्हर्टेक्स. बी ला काय आहे? अँगलचा व्हर्टेक्स. आता हा रे बी सी, बी सी तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केला. काय केलेला आहे? अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं त्याला फिरवला, आणखीन या पोझिशनला नेऊन ठेवलं, तर हा काय होणार आहे? इथं जो रे तयार, ही फायनल पोझिशन त्याची रेची,
म्हणून अँगल कोणता तयार होणार आहे, अँगल BAC. आता समजा हा रे आहे, कोणता रे आहे, हा PQ, आणि त्याला फिरवायचा आहे, रोटेट करायचा आहे. कुणाच्या भोवती रोटेट करायचा, तर हा जो रे आहे त्या रेच्या एंड पॉइंट भोवती फिरवायचा आहे. आणि तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर फिरवला आणि त्याला पोझिशन म्हणजे हा फिरणार आहे आणि त्याला इथं अशी पोझिशन येणार आहे, मग हा रे इथं येणार आहे, ही त्याची फायनल पोझिशन. आणि जर तुम्हाला याला नेम द्यायचं झालं तर POQP, आणि इथं पॉइंटला नेम दिलं RQPR, हा एक अँगल फॉर्म होणार आहे. कळलंय? आता आपल्याला काय बघायचंय, ऍडजस्टंट अँगल्स कशाला म्हणायचं. ऍडजस्टंट अँगल्स म्हणजे काय झाले, ऍडजस्टंट म्हणजे लगतचे, ऍडजस्टंट म्हणजे काय, लगतचे. मग आता ऍडजस्टंट इथं तुम्हाला दाखवलेले अँगल्स आहेत. हाऊ मेनी अँगल्स आर देअर, देर आर 2 अँगल्स विथ कॉमन व्हर्टेक्स. कॉमन व्हर्टेक्स असलेले 2 अँगल्स इथे आहेत, की त्या दोन्ही अँगल्सचे इंटिरियर्स काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. इंटिरियर रिजन्स काय असणार आहेत दोघांचे, डिफरंट. कोणते अँगल्स आहेत, तर अँगल BMQ आणि दुसरा अँगल कोणता आहे, अँगल QMD. हे 2 अँगल्स यांच्यामध्ये त्यांचा व्हर्टेक्स जो आहे, दोन्ही अँगलचा व्हर्टेक्स कॉमन आणि एक आर्म काय आहे, कॉमन आहे, एक आर्म कॉमन. पण त्यांचे इंटिरियर रिजन्स काय असणार आहेत, दोघांचे वेगळे असणार आहेत, सेपरेट असणार आहेत. सेपरेट इंटिरियर रिजन्स विथ कॉमन व्हर्टेक्स अँड कॉमन आर्म. दीज अँगल्स आर कॉल्ड ॲज ऍडजसंट अँगल्स. कळले? मग ऍडजसंट अँगल्सला काय असणार आहे, 1 कॉमन आर्म, आणि काय असणार आहे, ज्या 2 आर्म्स आहेत त्या त्यांच्या ह्या कॉमन आर्मच्या विरुद्ध बाजूला असणार आहेत. या आर्मच्या खालच्या बाजूला जर MD असेल रे, तर दुसरा रे कुठं असणार आहे, त्या आर्मच्या वरच्या बाजूला सेपरेट. आणि दोन्ही अँगलची इंटिरियर काय असणार आहे, सेपरेट असणार आहेत. म्हणून डायग्राम मध्ये अँगल BMQ अँड अँगल कोणता आहे, BMD हा एक अँगल, त्याचबरोबर अँगल BMQ अँगल QMD, हे जर 2 अँगल्स आपण बघितले, कोणते कोणते, अँगल BMQ आणि अँगल QMD कसले अँगल्स आहेत, हे ऍडजसंट अँगल्स. कसले अँगल्स आहेत, हे ऍडजसंट अँगल्स. कळलेलं आहे? आता ऍडजसंट अँगल्स नंतर काय म्हणायचं आहे, तर आता याच्यामध्ये बघा, इथं इथं काय विचारलेलं आहे, तर कोणते 2 अँगल्स आहेत ऍडजसंट अँगल्स, तर अँगल BMQ आणि दुसरा कोणता आहे, अँगल QMD. These are 2 adjacent angles. But अँगल BMD आणि कोणताही एक याच्यातला घेतला आपण जर घेतला अँगल BMQ, या दोघांना ऍडजसंट अँगल्स म्हणायला येणार आहे का, यांच्यामध्ये ऍडजसंट अँगल म्हणायला येणार आहे का. बघा, ह्यांचा दोघांचा व्हर्टेक्स सेम आहे, त्यांच्यामध्ये एक रे कॉमन आहे, एक साइड कॉमन आहे. कोणती आहे, BM ही कॉमन आहे. BM ही काय आहे, एक आहे BMD आणि दुसरा आहे BMQ. एक रे एक साइड कॉमन आहे, त्यांच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे, मग ह्यांना ऍडजसंट अँगल म्हणता येणार आहे का, तर दे आर नॉट पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स बिकॉज देअर इंटिरियर्स आर नॉट सेपरेट. त्यांचे इंटिरियर सेपरेट नाहीत. या मोठ्या अँगलच्या इंटिरियर मध्येच हा छोटा अँगल लाय होतो, म्हणजे त्यांचे इंटिरियर्स दोघांचे सेपरेट नाहीत, म्हणून ते काय आहे, दे आर नॉट इंटिरियर, दे आर नॉट ऍडजसंट अँगल्स. कळलेलं आहे? बट अँगल BMQ अँड अँगल QMD, these 2 angles are adjacent pairs of adjacent angles, but these 2 angles are not adjacent angles. आता त्याच्या पुढचा भाग तुम्हाला ऍडजसंट अँगल्स समजल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, इथे एक एक्सरसाइज दिलाय आणि असेच सम तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये असतील. अँगल दिलाय आणि तुम्हाला काय लिहायचंय, पॉइंट्स इन द इंटिरियर. इंटिरियर मध्ये कोणते पॉइंट्स आहेत, पॉइंट्स इन द एक्सटिरियर कोणते आहेत, मग एक्सटिरियर मध्ये कोणते आहेत, पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V, पॉइंट Y, हे एक्सटिरियर वर आहेत. आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल कोणते आहेत, पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G, पॉइंट B, ते काय आहे, दीज आर ऑन द अँगल. आणि इंटिरियर मध्ये NXCR. त्याच्यानंतर नेम द पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल्स इन द फिगर. फिगर मध्ये ऍडजसंट अँगल्सच्या पेअर्स लिहायला सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, अँगल ANC कोणते कोणते किती लिहायला येतील बघा, अँगल ANC. अजूनही कोणती येणार आहे, ANC ला ऍडजसंट अँगल, अँगल CNB काय येणार आहे, अँगल
CNB हे दोन ही एक पेअर लिहायला येणार आहे. त्याचबरोबर हा अँगल आणि हा अँगलची पण पेअर लिहायला येणार आहे. अँगल ANC आणि कोणता आहे अँड अँगल ANB अँड अँगल ANB ही दुसरी पेअर कळले. ANC आणि ANB ही दुसरी पेअर लिहायला येणार आहे. त्याच्यानंतर थर्ड पेअर कोणती लिहिता येणार आहे तर अँगल ANB अँड अँगल ANB आणि कोणता येणार आहे BNC अँगल BNC. दीज आर काय आहेत पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल्स. कळलेलं आहे. आता या फिगर मध्ये ऍडजसंट अँगल्स कुठले लिहिता येणार आहेत तर याच्यामध्ये अँगल TQP अँड अँगल PQR कळले. कोणती लिहायला येणार आहे तर अँगल TQP अँड अँगल P किंवा PQR हे काय येणार आहेत दोन ऍडजसंट अँगल्सचे पेअर्स लिहायला येणार आहेत. इथं तुम्हाला अँगल RTS पण दिसतो पण RTS ला कुठला ऍडजसंट अँगल आहे का डायग्राम मध्ये नाही. तर कोणते आहेत ऍडजसंट अँगलचे पेअर तर अँगल TQP आणि दुसरा कोणता असणार आहे तर अँगल PQR हे दोन होऊ शकतात. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे डायग्राम दिलेले आहेत. आणखीन इथं काही पेअर्स दिले ते ऍडजसंट अँगलचे पेअर्स आहेत का नाहीत हे ओळखायचे. मग कुठले आहे पहिल्यांदा PMQ सापडला. PMQ हा अँगल आहे PMQ आणि RMQ RMQ बघा RMQ दोन्हीही अँगल्सचे इंटिरियर काय आहेत सेपरेट आहेत. कॉमन व्हर्टेक्स आहे एक कॉमन साइड आहे म्हणून दिस इज पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स. त्याच्यानंतर दुसरा बघूयात RMQ आणि अँगल SMR होऊ शकेल का. RMQ आणि SMR यांचे इंटिरियर सेपरेट नाहीत म्हणून ते ऍडजसंट अँगल्स नाहीत एकमेकांचे. त्याच्यानंतर अँगल MRMS अँड अँगल RMT बघा RMT हा मोठा आहे आणि RMS हा त्याच्यातलाच आहे म्हणून इथे सुद्धा त्यांचे इंटिरियर सेपरेट नाही. त्याच्यानंतर अँगल SMT आणि RMS बघा हा अँगल SMT आणि RSM म्हणजे हे दोघांचे इंटिरियर्स वेगळे आहेत म्हणून दिस इज पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स. कळलेला आहे. आता पुढचा भाग कोणता बघायचा आहे आपल्याला तर पुढच्या भागामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता ऍडजसंट अँगल्स बघितले आपण. आता काय बघायचंय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय तर इफ द सम ऑफ पेअर्स ऑफ टू अँगल्स इज 90 देन दे आर नोन ऍज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. जर दोन अँगल्सची ऍडिशन सम म्हणजे काय addition if the sum of two angles is 90 degrees then they are complementary angles. मग याच्यामध्ये अँगल PQS is complementary angle of PQS हा कुणाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तर PQS is complementary angle of अँगल SQR. या दोघांची ऍडिशन किती येणार आहे 180 डिग्रीज. या दोघां 90 डिग्रीज. या दोघांची ऍडिशन किती येणार आहे 180 डिग्री 90 डिग्रीज. देअरफॉर दे आर म्युच्युअली कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ते एकमेकांचे म्युच्युअली म्हणजे काय एकमेकांचे दे आर म्युच्युअली कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्यांच्यामध्ये एक रे काय आहे कॉमन आहे म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि त्याचबरोबर हे कसल्या टाईपचे अँगल्स आहेत दोन्ही तर दे आर ऍडजसंट अँगल्स. हे ऍडजसंट अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होण्यासाठी जे दोन अँगल्स आहेत ते ऍडजसंट अँगल्सच असायला पाहिजेत असं नाही. ते दोन सेपरेट असले तरी चालणार आहेत आणि तेच इथं तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथं these two angles are separate. ते ऍडजसंट नाहीत. बरोबर आहे. दोघांचा व्हर्टेक्स वेगळा आहे. अँगल ABC आणि अँगल PQR. ABC ची व्हॅल्यू 40 PQR ची व्हॅल्यू 50 डिग्रीज. दोघांची जर ऍडिशन केली तर ती येते 90 डिग्रीज. म्हणून अँगल ABC अँड अँगल PQR आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. लक्षात आलंय. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स साठी कंडिशन काय आहे तर ऍडिशन दोघांची ऍडिशन 90 डिग्रीज असायला पाहिजे. दोन्ही अँगल्स ऍडजसंटच असायला पाहिजेत असं नाही. दोन्ही अँगल्स सेपरेट जरी असतील तरी ते कॉम्प्लिमेंटरी असणार आहे.
मग तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स मध्ये एक अँगल दिलेला असतो आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड करा असे सम्स विचारले जातात आणि तो तुम्हाला काढायला आला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कोणते अँगल्स बघायचे आहेत? सप्लिमेंटरी अँगल. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय? आता इथं तुम्हाला एक रे दाखवलंय बघा, काय दाखवलेली आहे? तर इथे एक अँगल दिसतो तुम्हाला, अँगल. आता ही डायरेक्शन जी आहे त्याच्यावरून अँगल काय येणार आहे? तर अँगल येणार आहे BTA. TB हा रे टीच्या भोवती फिरवला आणि तो बरोबर फिरवल्यानंतर TB ला अपोजिट रे तयार झाला TA. म्हणून या अँगलचं नेम लिहिताना अँगल ATB किंवा अँगल BTA. आणि हा स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईन या अँगलची मेजर किती असते? 180 डिग्रीज. काय आहे याची मेजर? 180 डिग्रीज. AB ही लाईन आहे. मग त्यावेळेला हा जो अँगल इथं तयार होणार आहे तो किती असणार आहे? 180 डिग्रीजचा. आता सप्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हटलेलं आहे? ही डायग्राम जर तुम्ही बघितली तर त्या डायग्राम मध्ये बघा, अँगल ABD आणि अँगल DCB या दोघांची ऍडिशन किती येणार आहे? 180 डिग्रीज. आणि हे जे दोन अँगल्स आहेत हे ऍडजसेंट अँगल्स आहेत. याला अजूनही एक नेम आहे, त्याला अँगल्स इन लिनियर पेअर असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये बघा, ABD या अँगल आणखीन अँगल DBC यांची ऍडिशन जर केली तर ती किती येणार आहे? 180 डिग्रीज. म्हणून त्यांना काय म्हणता येणार आहे? हे दोन अँगल्स एकमेकांचे काय आहेत? सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. अँगल ABD चा सप्लिमेंटरी अँगल कोणता आहे? तर अँगल DBC. अँगल DBC चा सप्लिमेंटरी अँगल कोणता आहे? तर अँगल DBA हा आहे. ते झालं सप्लिमेंटरी अँगल्स. मग आता सप्लिमेंटरी अँगल्स बघा, इथं दोन अँगल सप्लिमेंटरी दाखवले त्यावेळेस ते कसे आहेत? ऍडजसंट आहेत. इथं दोन ऍडजसंट अँगल सप्लिमेंटरी आहेत. मग सप्लिमेंटरी अँगल्स असण्यासाठी दिलेले दोन अँगल्स हे ऍडजसंटच असायला पाहिजेत असं नाही. दोन सेपरेट अँगल्स सुद्धा काय होऊ शकणार आहेत? एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स असणार आहेत. इथं अँगल PQR आणि अँगल MNT. PQR ची मेजर आहे 110 डिग्रीज आणि अँगल MNT ची मेजर आहे 70 डिग्रीज. दोघांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन आपल्याला किती मिळते? 180 डिग्रीज. Therefore अँगल PQR and अँगल MNT आर सप्लिमेंटरी अँगल्स. कळलेलं आहे? आता ह्याच्यामध्ये एक अँगल दिला असेल तर सप्लिमेंटरी अँगल विचारला जातो, ते काढायला आलं पाहिजे. आता इथं तुम्हाला एक क्वेश्चन आहे बघा, अँगल A ची मेजर 70 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ A? आता पहिल्यांदा सप्लिमेंट कुणाचं सप्लिमेंट काढायचं आहे? तर A च्या कॉम्प्लिमेंटचं सप्लिमेंट काढायचं आहे. फाइंड द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ A. म्हणजे इथं तुम्हाला A चा कॉम्प्लिमेंट अँगल काढायचा आहे. A चा कॉम्प्लिमेंट अँगल, A आणि A चा कॉम्प्लिमेंट अँगल यांची ऍडिशन किती असणार आहे? 90 डिग्रीज. 90 मधून हा दिलेला A गेला, मायनस करायचा, किती राहणार आहे मग? 20. म्हणजे A चा कॉम्प्लिमेंट किती झाला? 20 डिग्रीज. आणि त्या 20 डिग्रीजचा सप्लिमेंटरी फाइंड करायचा आहे आणि त्या 20 डिग्रीजचा काय करायचा आहे? सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे किती असणार आहे तो? 160 डिग्रीज. कळलंय का बघा? हे किती येणार आहे? मग येणार आहे 90. हा 20 काय आहे? तर 20 इज कॉम्प्लिमेंट ऑफ A. 30 इज हा 20 जो आहे हा काय आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ A. आणि त्याचा सप्लिमेंट काढायचा आहे म्हणजे आपण 180 मधून काय करणार? 20 मायनस करणार म्हणजे तुम्हाला मिळणार आहे तो 160 डिग्रीज. लक्षात आलंय? आता कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल्स हे तुम्हाला कळलेले असते. आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला कोणता बघायचा आहे? तर अपोजिट रेज कशाला म्हणायचं? आणि इथं तुम्हाला काही प्रॉपर्टीज स्टेटमेंट दिलेले आहेत. काय आहेत स्टेटमेंट? टू अॅक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याच्यानंतर टू अॅक्यूट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. दोन अॅक्यूट अँगल्स. आता इथं तुम्हाला डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इफ द स्टेटमेंट इज राईट गिव्ह अन एक्झाम्पल. इफ इट इज रॉंग स्टे व्हाय. आता बघा, दोन अॅक्यूट अँगल हे काय होऊ शकणार आहेत? एकमेकांचे कॉम्प्लिमेंट अँगल्स होऊ शकणार आहेत. 70 डिग्री 20 डिग्री दोन्हीही अॅक्यूट अँगल्स आहेत, हे होऊ शकणार आहेत. म्हणून तिथं तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला येईल. आता दोन अॅक्यूट अँगल्स हे सप्लिमेंटरी होऊ शकतात का? अॅक्यूट अँगल म्हणजे काय? तर ज्यांची मेजर 90 डिग्रीज पेक्षा कमी.
त्यांना म्हणायचं अॅक्यूट अँगल. आणि दोन म्हणजे आता 90 डिग्रीज पेक्षा कमी आपण घेऊयात 89, एक अँगलची मेजर 89 डिग्रीज, दुसरा पण एक अॅक्यूट अँगल त्याची मेजर आपण घेऊयात 89 डिग्रीज. आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर ती किती येते 178 डिग्रीज. हे येतं का यांची ऍडिशन 180 डिग्रीज? येत नाही. म्हणून टू acute angles can form a pair of supplementary angles. हे स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. इट इज नॉट राईट, इट इज रॉंग. मग हे तिथं तुम्हाला एक्झाम्पल द्यायला आलं पाहिजे. दोन अॅक्यूट अँगलची मेजर काय असते? लेस दॅन 90 डिग्रीज. दोन अॅक्यूट अँगलची ऍडिशन ही लेस दॅन 180 डिग्रीज येणार आहे. कधीही दोन अॅक्यूट अँगलची ऍडिशन ही नेहमी काय येणार आहे? द सम ऑफ acute angle is always less than 180 degrees. The sum of two acute angles is always less than 180 degree. Therefore हे स्टेटमेंट काय असणार आहे? रॉंग. त्याला रिझन. त्याच्यानंतर टू राईट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. दोन राईट अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर होऊ शकते का? टू राईट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअरमध्ये दोन अँगल्स असणार आहेत आणि दोन्हीही 90 डिग्रीचे असू शकतात का? तर नाही. दिस इज रॉंग. मग दोन राईट अँगल्सची ऍडिशन किती होते? 180 डिग्रीज. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे त्यांची ऍडिशन किती पाहिजे? 90 डिग्रीज. म्हणून दिस इज स्टेटमेंट इज रॉंग. त्याच्यानंतर वन अॅक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स मध्ये जे दोन अँगल्स असतात त्याच्यातला एक अॅक्यूट आणि एक ऑब्ट्यूज अँगल असू शकेल का? तर असू शकणार नाही. कारण ऑब्ट्यूज अँगलची मेजरच काय असते? 90 डिग्री पेक्षा मोठी. आणि दोन अँगल्सची ऍडिशन जर 90 डिग्री येत असेल तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्याच्यानंतर टू राईट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. दोन राईट अँगल्स हे सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर होऊ शकतात. 90 डिग्रीज प्लस 90 डिग्रीज ऍडिशन किती येणार आहे? 180 डिग्रीज. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. त्याच्यानंतर वन अॅक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. हे होऊ शकणार आहे. जर एक अॅक्यूट अँगल आपण 40 डिग्रीज घेतला आणि दुसरा ऑब्ट्यूज अँगल तुम्ही 140 डिग्रीज घेतला तर या दोघांचे ऍडिशन किती येणार आहे? 180 डिग्रीज. म्हणजे हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स होऊ शकणार आहेत. सप्लिमेंटरी अँगल्सचे हे पेअर्स होऊ शकणार आहेत. वन अॅक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल होऊ शकणार आहेत. आता त्याच्यानंतर अपोजिट रेज. हे बघा इथं दोन लाईन्स इथं काय दिलेले आहेत? अपोजिट म्हणजे काय? परस्पर विरुद्ध. आता इथं दोन रेज आहेत. दोन रेज फिगर मधले कोणते आहेत? एक आहे रे बी ए आणि दुसरा आहे रे बी सी. हे अपोजिट आहेत का एकमेकांचे? तर नाहीत. आता या रेजचा ओरिजिन काय आहे? तर ओरिजिन आहे बी. ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट रेचा कोणता आहे? बी. त्याच्यानंतर या फिगर मध्ये बघा ओरिजिन काय आहे? बी. आणि दोन रेस कोणते आहेत? एक आहे रे बी सी आणि दुसरा आहे रे बी ए. आणि हे दोन्ही रेस हे काय आहेत? परस्परांचे विरुद्ध आहेत. दे आर अपोजिट टू इच अदर. हे रेस एकमेकांना काय आहेत? अपोजिट आहेत. रे बी सी अँड रे बी ए आर अपोजिट रेस. बट रे बी सी अँड रे बी ए इन धिस फिगर आर नॉट अपोजिट. आता two rays with a common origin and forms a straight line are said to be opposite rays. Opposite rays कशाला म्हणायचं? दोन रेस ज्यांचा ओरिजिन काय आहे? कॉमन. त्यांचा ओरिजिन कॉमन आणि काय तयार होते त्यांच्यापासून? एक स्ट्रेट लाईन तयार होते. त्याला काय म्हटलेलं आहे? अपोजिट रेस. आता इथं स्ट्रेट दोन लाईन्स आहेत. एक आहे लाईन एल एम आणि दुसरी आहे टी एम. आता रे पी एल आणि पी एम कसले रेज आहेत? अपोजिट रेस. त्याच्यानंतर दुसरी पेअर अपोजिट रेची कोणती आहे? रे पी टी अँड रे पी एन. हे अपोजिट आहेत एकमेकांचे. कळलेलं आहे? आता अपोजिट रे म्हणजे कळलंय आपल्याला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? तर अँगल्स इन लिनियर पेअर. मी मगाशी म्हटलं बघा अँगल्स इन लिनियर पेअर सुद्धा म्हणतात. सप्लिमेंटरी अँगल्स आपण मगाशी बघितले होते. असे होते दोन आणि या दोघांचे ऍडिशन 180 डिग्रीज होते. म्हणून या दोघांना काय म्हटलंय? दिस अँगल्स फॉर्म्स अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता याच्यामध्ये हे बघा तुम्ही पी एस ही लाईन आहे आणि त्याच्यामधले रे क्यू पी आणि क्यू एस हे दोन रेज व्हर्टिकली अपोजिट आहेत एकमेकांना.
म्हणून हे अँगल्स जे आहेत ते कसले अँगल्स फॉर्म झालेले आहेत इथं अँगल पी क्यू आर अँड अँगल आर क्यू एस आर अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर आणि अँगल्स इन लिनियर पेअर हे कसले अँगल्स असतात ऍडजस्टंट अँगल्स असतात, ते सेपरेट असणार नाहीत. अँगल्स इन लिनियर पेअर आर ऑलवेज ऍडजस्टंट अँगल्स, ते ऍडजस्टंट असणार आहेत आणि कसे असणार आहेत सप्लिमेंटरी, त्यांची ऍडिशन 180 डिग्रीज असणार आहे. मग आता तुम्हाला बघा त्याच्यानंतर दोन लाईन्स एकमेकांना जर इंटरसेक्ट झाल्या तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाशी चार अँगल्स तयार होतात. कोणते कोणते आहेत तिथं तर अँगल पी क्यू आर आणि अँगल एस क्यू टी. आणि हे दोन अँगल्स कसले आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. किती पेअर्स होणार आहेत तयार व्हर्टिकली अपोजिट अँगल्सचे दोन. एक कोणता आहे तर एक आहे अँगल पी क्यू आर आणि दुसरा आहे त्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल इक्वल कोणता आहे अँगल एस क्यू टी. अँगल एस क्यू टी आणि दुसरी पेअर कोणती आहे तर अँगल पी क्यू एस इक्वल टू अँगल काय आहे आर क्यू टी. आर क्यू टी हे दोन पेअर्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्सचे फॉर्म होणार आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असणार आहेत कॉन्ग्रुअंट असणार आहेत. दे आर कॉन्ग्रुअंट टू इच अदर. आता त्याच्यावरून तुम्हाला इथं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स त्याच्यावरती काय दिलंय बघा द अँगल्स फॉर्म्ड बाय अपोजिट रेज ऑफ द आर्म्स ऑफ अन अँगल आर सेड टू बी अपोजिट अँगल्स. मग अपोजिट अँगल्स काय असणार आहेत कॉन्ग्रुअंट असतात. अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय द इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स काय असणार आहेत कॉन्ग्रुअंट. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू लाईन्स इंटरसेक्ट्स आर ऑफ इक्वल मेजर्स. इथं तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अँगल ए पी डी चा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे तर अँगल बीपी सी. अँगल बीपी सी हा त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा 47 डिग्री असेल तर अँगल बीपीसी सुद्धा किती येणार आहे 47 डिग्रीज येणार आहे. आता अँगल एपीबी विचारला, हा अँगल जर काढायला विचारला तुम्हाला तर अँगल एपीडी आणि अँगल एपीबी कसले अँगल्स आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर त्यांची ऍडिशन किती असते 180 डिग्रीज. म्हणून अँगल एपीबी जर काढायचा झाला तर तो कसा काढणार 180 मधून अँगल एपीडी काय करायचा मायनस करायचा. 180 मधून 180 मधून 47 मायनस झाले तर तुम्हाला किती येणार आहे तर 33 डिग्रीज 133 डिग्रीज किती येणार आहे हा अँगल 133 डिग्रीज. आता तुम्हाला इथं कोणती फिगर दाखवलेली आहे ट्रायंगल. ट्रायंगलला किती अँगल्स असतात 3. ट्रायंगलच्या 3 अँगल्सची ऍडिशन किती असते 180 डिग्रीज. ट्रायंगलच्या 3 अँगलची ऍडिशन किती असते 180 डिग्रीज. कळलेला आहे कळलं इथपर्यंत. आता पुढचा भाग ह्याच्यातला सम ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्रीज. मग इथं वेगवेगळे पॉलिनॉमियल्स घेतलेले आहेत. इथं 3 साइड्स आहेत. 4 साइडेड फिगर असेल तर काय म्हटलेलं आहे त्याला क्वाड्रिलॅटरल. इथं पेंटॅगॉन आहे, हेक्झॅगॉन आहे, हेप्टॅगॉन आहे. म्हणजे इथं साइड्स वाढत गेल्या की बघा त्याच्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल्स सुद्धा काय झालेले आहेत वाढलेले आहेत. क्वाड्रिलॅटरल मध्ये जर अपोजिट व्हर्टायसेस जोडले तर 2 ट्रायंगल्स तयार होतात. एका ट्रायंगलची ऍडिशन किती असते अँगल्सची 180 इंटू 2 360 डिग्रीज. म्हणून क्वाड्रिलॅटरलच्या ऑल अँगल्सची मेजर 360 डिग्रीज येणार आहे. आता जर पेंटॅगॉन असेल तर एका व्हर्टेक्स पासून हा पॉइंट घ्यायचा आणि पुढचे अपोजिट व्हर्टायसेस जॉईन केले तर किती ट्रायंगल्स तयार होतात 3 ट्रायंगल्स तयार होतात. एकाला 180 डिग्रीज, याचे 180 डिग्रीज आणि याचे 180 डिग्रीज म्हणून 3 इंटू 180 डिग्रीज जर केले तर इथं तुम्हाला पेंटॅगॉनचे टोटल काय मिळणार आहेत अँगल्स मिळणार आहेत आणि ते किती असणार आहेत 540 डिग्रीज. सम ऑफ अँगल्स ऑफ पेंटॅगॉन किती असणार आहे 540 डिग्रीज असं येणार आहे करायला. आणि ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो म्हणजे एक्सटिरियर अँगल. ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल कशाला म्हणायचा ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल. इथं आहे हा ट्रायंगल. आता ट्रायंगलच्या साइड्स ज्या आहेत बघा समजा साइड्स ट्रायंगल आणि त्या ट्रायंगलच्या साइड्स जर आपण काढल्या आता ही साइड अशीच पुढे वाढवली, त्याच्यानंतर ही साइड अशीच पुढे वाढवली, त्याच्यानंतर ही साइड इकडे वाढवली. तर
इथे एक अँगल तयार होतो, हा एक अँगल तयार होतो, हा एक अँगल तयार होतो. यांना काय म्हणायचं आहे? दीज आर एक्सटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. हा अँगल, हा अँगल, हा अँगल, एक्सटिरियर अँगल. आता आपण जर असं म्हटलं की मला ही वाढवायची इकडे अशीच, तर त्याच्यानंतर ही अशीच पुढे वाढवली, त्याच्यानंतर ही अशीच पुढे वाढवली, तर अजूनही इथे पण हे पण अँगल्स तयार होतात. आता हे सुद्धा काय आहेत? हे वन, पहिल्यांदा आपण कोणते की बघितले? 1, 2 आणि 3 हे एक्सटिरियर अँगल्स आपल्याला म्हणता येणार आहे. आता आपण काय केले? ह्या रेस इकडे पण वाढवल्या, तर तयार होणारे अँगल्स कोणते कोणते आहेत? हा 4, त्याच्यानंतर 5, आणखीन इथला 6. हे सुद्धा काय आहेत? व्हर्टिकली अपोजिट, सॉरी, एक्सटिरियर अँगल्स. म्हणजे ट्रायंगलच्या प्रत्येक व्हर्टायसेस पशी किती एक्सटिरियर अँगल्स तयार होणार आहेत? 2. आणि ते दोन्ही काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. लक्षात आलंय? मग आता त्याच्यातला फक्त एकच बघायचा. कोणता बघायचा आहे? एक अँगल. इथं बघा, तुम्हाला मी जे इथं सांगितलंय ते इथं दाखवलेलं आहे. प्रत्येक व्हर्टेक्स पशी किती एक्सटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत? 2 तयार झालेले आहेत. आता हा एक्सटिरियर अँगल आणि हा इंटिरियर अँगल यांची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्रीज. किती असणार आहे यांची ऍडिशन? 180 डिग्रीज. आता एक्सटिरियर अँगलचा थेरम आहे, एक प्रॉपर्टी आहे. आता एक्सटिरियर अँगल, हा ट्रायंगल जर बघितला तर ट्रायंगलचं नेम काय आहे? PQR. त्याचा एक्सटिरियर अँगल कोणता आहे? PRS. हा एक्सटिरियर अँगल आहे. आता अँगल्सच्या तिन्ही अँगल्सची ऍडिशन, अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल PRQ, या तिघांची ऍडिशन किती लिहिता येते आपल्याला? 180 डिग्रीज. त्याच्यानंतर अँगल PRS आणि अँगल PRQ ह्या दोन अँगल्सची ऍडिशन किती लिहिता येते? 180 डिग्रीज. बरोबर आहे? आणि हे कसले अँगल्स आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. इथं दाखवलंय तुम्हाला. आणि आता ह्या दोन्ही इक्वेशन्स मध्ये उजव्या बाजू काय आहेत त्यांच्या? 180, 180. म्हणून त्यांच्या डाव्या बाजू काय करायच्या? आपल्याला इक्वल लिहिता येतात. पहिल्या इक्वेशनची डावी बाजू लिहिली, नंतर दुसऱ्या इक्वेशनची डावी बाजू इथं लिहिली, आणि दोघांच्या मध्ये कॉमन अँगल कोणता आहे? तर अँगल PRQ. PRQ कॅन्सल झाला तर अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल टू काय आहे? अँगल PRS. ह्या एक्सटिरियर अँगल ची मेजर ही कोणाच्या इक्वल येणार आहे? तर अँगल P प्लस अँगल Q या दोघांच्या ऍडिशन एवढी येणार आहे. मग हा एक्सटिरियर अँगल असेल तर हा त्याचा लगतचा इंटिरियर अँगल, आणि त्याच्या दूरचे इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? ह्या एक्सटिरियर अँगलच्या जवळचा इंटिरियर अँगल कोणता आहे ट्रायंगलचा? तर अँगल PRQ किंवा अँगल R. आणि दूरचे कोणते आहेत? तर अँगल P आणि अँगल Q. हे दूरचे इंटिरियर अँगल आहे. मग दूरच्या इंटिरियर अँगलला म्हणतात, दूर हा शब्द जो आहे त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये रिमोट वापरतात. रिमोट हा वर्ड कशासाठी आहे? दूरसाठी आहे. दूरचे इंटिरियर अँगल्स म्हणून रिमोट इंटिरियर अँगल्स. आणि रिमोट इंटिरियर अँगल्स याचे कोणते आहेत? अँगल P आणि दुसरा आहे अँगल R. कळलंय? हे झालं इंटिरियर, रिमोट इंटिरियर अँगल आणि एक्सटिरियर अँगलची प्रॉपर्टी. एक्सटिरियर अँगलची मेजर ही रिमोट इंटिरियर अँगल्सच्या ऍडिशन एवढी असते. आणि मग तुम्हाला इथं एक्सरसाइज मध्ये सम्स दिलेले आहेत. आता ह्याच्यावरती ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ब्रिज कोर्स मधल्या, त्या ऍक्टिव्हिटीज आपण सोडवायच्या आहेत. इथं तुम्हाला थेरम दिलाय प्रॉपर्टी. द मेजर ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. सम ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. आता आपण काय करूयात? ह्या एक्सरसाइज ह्याच्यामध्ये काही सम्स दिलेले आहेत तुम्हाला, ते तुम्हाला सोडवायला आले पाहिजेत. आपल्याला एक्सरसाइज ब्रिज कोर्सच्या एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स, आन्सर्स, एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे. ते मी तुम्हाला पाठवते, मग तुम्ही ते सॉल्व्ह करा.